आणि कुस्तीची सलामी झडते 74 किलो माती विभाग सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी प्रेक्षणीय अशी लढत तेजस गोपणे सातारा लाल पट्टीतला आणि सौरभ पाटील कोल्हापूर जिल्हा अ निळी पट्टीतला। चालू कुस्तीनंतर माती आकडा क्रमांक 1 वरती 70 किलो वजन गट रोहन पलवान जालना लालपट्टी शुभम पलवान धाराशिव निळेपट्टीत तयार राहायचा आहे। माती आकडा क्रमांक 1 जवळून उभा राहा। खेमीची पकड डेजन पोझिशनला कुस्ती खाली दिलेला QR कोड स्कॅन करा। माझा QR कोड स्कॅन केला माझा त्या दिवशी नाही झालं ना ग्रुपवर करायचं नंबर टाकायचा नंबर टाकायचा सेल्फी काढायचा पुढे विराव इथं बसून तू येता गुण फलक आहे लाल 2 निळा 2। बघा पहिलवान किती तयार आहे सगळ्याला का मला कसं कोण बोललो स्पर्धाच माझी ना का माझच आहे ना। आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सुवर्ण पदक आणि बुलेट गाडीचा मानकरी ठरला कोल्हापूर शहराचा आदर्श पाटील। अभिनंदन करा, टाळ्या करा। रौप्य पदकाचा मानकरी आणि स्प्लेंडर गाडीचा मानकरी अनोप पाटील कोल्हापूर, अभिनंदन। पुढची कुस्ती 92 किलो ब्रॉन्झ मेडल यशराज चोरमले पुणे जिल्हा रेड कस्टम, अमोल बिंदे बीड ब्ल्यू कस्टम। मॅच क्रमांक 1 वरती चला, मिडल बाउटला प्रारंभ होतो 92 किलो। त्यानंतर दुसरी ब्रॉन्झ मेडल पृथ्वीराज बनवे अहिल्यानगर रेड कस्टम, प्रकाश काळे मुंबई उपनगर ब्ल्यू कस्टम। आणि त्यानंतर फायनल श्रेयस गट कोल्हापूर शहर रेड कस्टम, ओंकार ओलकर पुणे जिल्हा ब्ल्यू कस्टम पहिल्यांदा तयार आहे। आदित्य जावडेकरांचं संपलेल्या कुस्तीमध्ये सुनील कोडगोंड सांगली विजयी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश। विश्वचरण सोलंकर सोलापूर लालपट्टे बचला, नागेश गायकवाड रत्नागिरी निळ्यापट्टे बचला। पहिली लढतीसाठी संसद रत्न खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या शुभ हस्ते आणि उद्योजक आदित्य जावडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते 92 किलो ब्रॉन्झ मेडलची लढत यशराज चोरमले पुणे जिल्हा फर्स्ट कॉल, अमोल बिंदे बीड फर्स्ट कॉल। आपल्याला वाटतं काय म्हणजे यशराज चोरमले रेड कॉस्ट्यूम पहिला कोल्हापूर काय वाईट एका लाटाच्या होतील ऑनलाईन लॉट्स अवेलेबल आहेत महाखेल.com वरती। आपला कॉस्ट्यूम तिथून चेक करत चला। महाराष्ट्र केसरीची वाहतूक करू द्या। सिद्धांत गवई अकोला लाल कशमध्ये तयार। पहिली लढत आपले विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ पुणे जिल्हा निळा कशो। त्यानंतरची लढत दिग्विजय जाधव सातारा विरुद्ध
जय पाटील सोलापूर निळा कच्छूम. कुस्तीचं मध्यांतर राक्षे नांदेड लाल कच्छूम विरुद्ध पृथ्वीराज पाटील सोलापूर निळा कच्छूम. त्यापुढील लढत हर्षवर्धन सद्गुरू शिक्षण लाल कच्छूम विरुद्ध अक्षय मंगळूर सोलापूर निळा कच्छूम. कुस्ती धन्यवाद. चौदा कुस्त्यानंतर सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी लढत. कुस्तीचा मध्यांतर गुणफलक आहे लाल 3 निळा 4. स्वराज आवारे नाशिक शहर लाल पट्टी, भागवत नरगुडे हिंगोली निळी पट्टी आपण तयार राहायचंय. काटेकी टक्कर आणि त्यानंतर 92 किलो ब्रॉन्झ पदकासाठी ऋतुराज शेटके कोल्हापूर जिल्हा लालपट्टी, रविराज निंबाळकर सोलापूर जिल्हा निळपट्टी आपण रेड कॉस्ट्युम आहे. गुणफलक आहे लाल 4 मिळाले आहे. एक काटेकी टक्कर 74 किलो सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी लढत. माती आकडा क्रमांक 1 वरती. चला लगेच काढून घे. पहिली माती नंतर काळजाचा ठोका चुकायला लावणारी कुस्ती. माती आकडा क्रमांक 1 वरती. 74 किलो सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी लढता. एक मिनिट. अण्णा मराठा केसरीची कुस्ती लागल्यानंतर अजून एक कुस्ती होणं बाकी आहे. अजून एक कुस्ती बाकी आहे मराठा केसरीच्या कुस्तीला. मॅटवरचं चॅलेंज रेड स्टेप आउट आहे. ब्ल्यू 1 चॅलेंज लॉस्ट. संपलेल्या कुस्तीमध्ये विश्वचरण सोलांकवर सोलापूर विजयी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश. स्वराज आवारे पुणे शहराचा तरुण कदम ब्रॉन्झ पदकाचा मानकरी अभिनंदन पैलवान आणि 65 किलो सुवर्ण रौप्य मर्दानी नवी कोरी बुलेट आणि नवी कोरी स्प्लेंडरची लढत. ज्योतिबा अटकरे सोलापूर लालका चौक विरुद्ध करण शिवदेसाई कोल्हापूर. सोलापूर विरुद्ध कोल्हापूर. कोचने कोचिंगला येताना प्रॉपर युनिफॉर्म असायला पाहिजे. लोअर ट्रॅकसूट असायला पाहिजे. भागवत नरगुडे निळापट्टी बदला. अरे बस तू कोण बसायचं मग. वाघाचे बछडे काय लढायला लागले. 74 किलो सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी नेत्रदीप अशी लढत. माती आकडा क्रमांक 1 वरती चालू आहे. धोबी डावाचं प्रात्यक्षिक. पुणे विरुद्ध बीड अतिशय प्रेक्षणीय लढत मॅच 1 वरती चालू आहे. ब्रॉन्झ मेडलची 92 किलोची. पृथ्वीराज वनवे रेड कस्टम, अंतिम प्रकाश काळे ब्लू कस्टम तयार आहे. सौरभ पाटील साठी करू किंवा मरो अशी स्थिती. तेजस गोपने आघाडीवरती. अंतिम 13 सेकंद बाकी.
धोबी धावाचं प्रात्यक्षिक होतं आणि वेळ संपली. तेजस गोखले सातारा लालपट्टी बुलेट गाडी आणि सोळा पदकाचा मानकरी ठरला. अभिनंदन, टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. तेजस गोखले सातारा लालपट्टी 74 किलो सोळा पदकाचा मानकरी आणि सौरभ पाटील कोल्हापूर जिल्हा हा रौप्य पदकाचा आणि स्प्लेंडरचा मानकरी ठरला. दोन्ही पलवानांचं अभिनंदन. रोहन संपलेल्या कुटुंबाने जालना लालपट्टी, शुभम ढोणी धाराशिव निळीपट्टीमध्ये 70 किलो माती आखाडा क्रमांक 1 वरती कंटोरी चालू राहणार आहे. निरगुडे हिंगोली विजयी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश. चला श्रीकांत गवळी अकोला लाल कस्टूम मॅच जवळला विरोधा पृथ्वीराज मोहन पुणे जिल्हा निळा कस्टूम मॅच जवळला. सातारा जिल्ह्याचा तेजस गोपने बुलेटचा मानकरी सुवर्ण पदकाचा मानकरी 74 किलोचं अभिवादन करायला लागलाय. एकदा टाळा करूया तेजससाठी. 92 किलो